तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की आधीच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं की यंदा थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना हे पटलं नव्हतं की म्हणजे खोडे सर आम्हाला आतापासून घाबरवतात, परंतु त्यांनाही आता मागच्या 20 दिवसांमध्ये अनुभव आलेलाच आहे की नेमकं यंदा परिस्थिती काय राहू शकते. त्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल पेरणीच्या अनुषंगाने, पावसाच्या अनुषंगाने? प्रश्न चांगला आहे आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी. आणि मागं जे आव्हान केलं होतं ती वास्तवता होती आणि ती वास्तवता त्यांनी अनुभवली आहे. आणि त्याच वेळेस धूळ पेरणी करू नका. आज शेतकऱ्यामध्ये असा एक वर्ग आहे 30 ते 35 किंवा 40% वर्ग असा आहे की त्यांनी ऑलरेडी कपाशीची धूळ पेरणी केलेली आहे. त्यांनी 20 मेलाच पेरणी केलेली आहे. जवळजवळ 1 महिना झालेला आहे. आमच्याकडे पाणी बखळ आहे म्हणतात. नुसत्या तुमच्या बखळ पाण्याला अर्थ नाही. ज्यावेळेस भुरभुर वारं चालेल तर तुमचं पाणी नाही ते कॅनलला प्यायला पाणी सोडलं का आमच्या विहिरीत, हे जरी असलं मग त्यांना असं वाटतं 1 महिन्यात आम्ही सहज जगू, 1.5 महिना त्यांनी जगवलीत. पण कालावधी किती जायचं, कारण कपाशीचा कालावधी जास्त आहे. 130, 35, 40 दिवसाचा आहे, बरोबर. त्या लोकांना थोडंसं जरी त्यांनी पिकं जगवली असतील, काही भागामध्ये त्यांना कदाचित मदतही मिळेल, पण काही भागामध्येही त्यांच्या पेरण्याला हॅम्पर म्हणतात किंवा त्यांना थोडासा आघात होण्याची शक्यता आहे. ज्यांनी टोमॅटो कोथिंबीरच्या लागवडी होईल, पावसाची झामझिम चालू होईल, ती झामझिम दिसत नाही आहे. पुन्हा मी जुलैचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा बोलतो आहे. पहिलं मला हेच सांगायचं आहे की तुम्ही हवामान खातं आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याकडे आव्हान केलं नाही, आव्हानाकडे लक्ष दिलं नाही, पेरण्या केलेल्या आहेत. त्याचाही त्यांनी त्याचा प्रत्यय घ्यावा. आणि जे अजूनही तयारीत आहे त्यांनी केली म्हणजे मी पण करेन. आणि पाऊस जुलैमध्ये सांगताय जसं आपण बोललो आता, तू जाऊ दे की एखादा आठवडा, काय थोडा पाऊस चांगला होऊ दे आणि त्यानंतरच पेरणी करावी असं मला वाटतं. बरं. आणि नंतरची जी पेरणी आहे, सोयाबीन, मका, ह्याच्या ज्या पेरण्या आहेत, वाट बघाच 15 जुलैपर्यंत. आणि 15 जुलैनंतर पुन्हा बोलूच की आपण पुढे काय अवस्था आहे. मी त्यावेळी सांगेल की पाऊस असला, त्यांनी तीव्र पाऊस आहे शेवटच्या 2 आठवड्यामध्ये जुलैच्या, मग करा की पेरणी. आणि 1-1 महिना, 1.5 महिना आम्ही अगोदर सांगतो, त्याच्यात अचूकता कमी असते. म्हणून तुम्हाला सांगतो मी 15 जुलैपर्यंत धाडसाने बोलतो आहे की 9 जुलै ते 15 जुलै चांगला आहे. मग त्यानंतर पेरणी करा. अहो ते उशीर लेट होत आहे. मग पुढचं म्हणजे तुमचा रब्बीचा हंगाम तरी येणार आहे का? पुढच्या रब्बीच्या हंगामासाठी तुम्ही आता घाई करताय. तर पाऊस होऊ द्या, चांगली ओल घ्या आणि नंतरच पेरणी करा, हे वारंवार मी सांगेल.